नमस्कार मैत्रिणींनो, मी कविता तुमचं माझ्या नवीन व्लॉग्समध्ये स्वागत करते. तर कालचा व्हिडिओ ज्यांनी बघितला असेल ना त्यांना कळालंच असेल. तर आम्ही आता ओंकारेश्वरवरून उज्जैनकडे जाण्यासाठी निघालेलो आहे. आजचा व्हिडिओ ना अजिबात स्किप करू नका, कारण खूप काही भयानक तुम्हाला आज ऐकायला भेटणार आहे. नक्की पूर्ण बघा. स्वीटीच्या अशा डान्समुळे रस्ता कसा संपतोय तेच कळत नव्हतं आम्हाला एवढ्या प्रवासामध्ये. तर बघा, जाता जाता असा विचार केला आम्हाला असंही 12-1 वाजलेलं. तर थोडंसं काहीतरी खाऊनच आपण पुढच्या प्रवासाला निघूया. हॉटेल हे बघा, हे हॉटेलमधला एंट्रन्स आहे. हे बघूनच तुम्हाला कळालं असेल की हे हॉटेल खूप महागडं असेल. म्हणूनच आम्ही इथं थोडंसं जेवण घेतलेलं लाईन. आता आम्ही निघालो आहे पुढच्या प्रवासाला. आम्ही कुठंतरी जागा शोधतोय जेणेकरून आम्हाला तिथं ना जेवण बनवता येईल रात्रीसाठी, आणि नंतर आम्ही पुढच्या प्रवासाला निघणार होतो. ॲक्च्युली आम्हाला जायचं होतं महेश्वर, पण काही कारणामुळे ते कॅन्सल झालं आणि आम्ही निघालो उज्जैन. तर आम्हाला पाहिजे तशी एक जागा मिळालेली. एक शेतामध्येच घर होतं त्यांचं आणि त्याच्या बाजूला एक महादेवाचं मंदिर होतं. तर तिथंच आम्ही थांबलो आणि तिथं स्वयंपाकाला लागलो. स्वीटू मस्त एन्जॉय करत होती आणि विहान पण, मुलं पण खूप मस्ती करत होती. तर इथे एक मंदिर होतं ना, तिथं ती पाया पडत होती महादेवाच्या मंदिराच्या, आणि ताई इकडं खिचडी भात बनवत होती. तर बघा किती काळोख झाला आणि विहान वगैरे महात्मा गांधी कहते मोठ्या मुलांचं बघून लहान मुलं पण कॉपी करायला काही कमी नसतात. तर त्यांचं बघून ही इकडं वीरा आणि स्वीटू आणि विहान दोघे पण इकडे डान्स करत होती. तर चला, जेवण वगैरे झालं आणि आम्ही निघालो आता उज्जैनच्या रोडला लागलेलो हो. रात्रीचे 2 वाजले आम्हाला लॉजवर पोहोचायला. इथं आम्ही 2 रूम बुक केल्या आणि रात्रीचा स्टे करून सकाळी पहाटे 5 वाजता उठलो. सगळं आंघोळ वगैरे आटपली आणि 6 वाजता आम्ही निघालो आहे आता कालभैरवाच्या दर्शनासाठी. तर तिथून मला वाटतं 10 किलोमीटर काहीतरी आहे, जवळच आहे कालभैरवाचं मंदिर. असं म्हणतात की उज्जैन महाकालचं दर्शन घेण्याच्या आधी कालभैरवांचं दर्शन घ्यायचं असतं, कारण ते सेनापती आहेत महाकालचे. जाताना हे बघा एक वरात होती लग्नाची. ऊन भरपूरच होतं. तर आता आम्ही आलो आहे कालभैरवाच्या मंदिराच्या जवळ. आता गाडी पार्किंगसाठी आम्ही जागा शोधतोय. तर इथे पार्किंग आहे मोठी बाहेरच. तर तिथे आम्ही गाडी पार्क करून आता दर्शनासाठी निघालोत. तर सगळ्यांनी कॅप घातलेल्या डोक्यावर, कारण आत्ताच यांना पण डिहायड्रेशन झालेलं. तर उन्हाचं आम्ही आता कुठलीही रिस्क घेणार नव्हतो, कारण अजून बरेच दिवस आम्हाला ट्रॅव्हल करायचं होतं. तर लाईनमध्ये लागलेलो आहोत आम्ही. हा आहे एंट्रन्सचा डोअर बघा. हे आहे कालभैरवाचं मंदिर, बघू शकता तुम्ही. खूप जुनं आणि पुराणं मंदिर आहे हे. तर सगळीकडे ना हे बघा, इथे ना आधी कुत्र्याचं दर्शन घेतलं जातं. कालभैरवाच्या मंदिराच्या बाहेर हे आहे. सगळीकडे नंदीचं असतं, कासव असतो, पण इथे मात्र कुत्रा आहे. तर त्याचं दर्शन घेतलं आणि पुढे निघालो. हे समोर दिसतंय तो मेन गाभाऱ्यातला आहे कालभैरवाचं मंदिर. तर तिथं आमचं दर्शन झालं आणि तिथून आम्ही बाहेर एक महादेवाचं मंदिर आहे तिथं दर्शन घेतलं मी आणि माझ्या मिस्टरांनी. आणि नंतर तिथून हे बघा असं दिसतो त्या आपण जेव्हा त्यांच्या कॅम्पसमध्ये थांबतो ना तेव्हा असं दिसतं हे मंदिर.
इकडे ही दीपमाळ आहे आणि तिथून खाली आता दत्त मंदिराकडे निघाले. तिथे दत्त मंदिर आहे. तर इथे ना आम्ही थोडा वेळ शांत बसलेलो. हे बघा, पाणी वगैरे पिलं आणि शांत थोडा वेळ देवाचं नामस्मरण करत आम्ही इथं बसलेलो आहोत. कुठे बसली तू? तर दर्शन झालेलं आहे आणि आम्ही बाहेर निघालेलो आहे. हे बाहेरून असं दिसतं हे मंदिर. तर याच्याच बाजूला ना एक नदी आहे आणि मध्ये बरेच अशा रील्स येत होत्या की एका पायावर उभा राहिलेले साधू आहेत वगैरे. तर ते बाजूलाच आहेत, तिकडे आम्ही काही गेलो नाही. तर मग तसंच आम्ही मंदिरातून बाहेर पडलेलो आहे आणि तुम्ही बघत असाल की बाजूला बघा हे कसं पूर्ण हार फूल वगैरे सगळं घेऊन बसलेले होते तिथं. तर तिथं आम्ही लिंबू पाणी पिलं आणि तिथून सरळ आम्ही निघालेलो आहे हा बगलामुखी धाम असं ह्या देवीचं इथं मंदिराचं नाव आहे. तर ही मा बगलामुखी इथं आम्ही आलेलो आहे. बघा मंदिर किती छान आणि सुंदर आहे. तर हे ना इथं ना खाली महादेवाची पिंड आहे बघा, स्फटिकची आहे पिंड. हे स्फटिकचं शिवलिंग दिसायलंय नाही का? स्फटिकचं आहे बघा हे गाभाऱ्यात पिंड. बघा किती सुंदर पिंड आहे आणि नागाची फणावरती एवढं सुंदर आहे ना हा मंदिर. हे बघा किती छान आहे. इथं आईने वाती आणलेल्या त्या लावून घेतल्या आणि आरती करून घेतली आईने. स्वीटूला डान्सचंच नाही तर ती देवाचं पण खूप असं मन लावून करते. कुठली गोष्ट पाया पडणार न सांगता पाया वगैरे पडायला तिला कुणी सांगायची पण गरज पडत नाही. तर आम्ही त्या मंदिराच्या राऊंड मारत होतो. तर तिथे नवनाथांचे असे ना हे बनवून ठेवलेले आहेत. तिथं आम्ही दर्शन घेतलं आणि इथून वरती गेलो. तर ज्या पॉईंटला खाली महादेवाचं मंदिर आहे ना त्याच्यावरच हे बगलामुखी मातेचं आहे बघा वरती मंदिर. हा, खाली महादेवाचं मंदिर आहे. हा, गाभारा एकच आहे. ह्याच्या खाली शिवलिंगाची पिंड आहे आणि वरती बगलामुखी मातेची बघा. तर बघा किती सुंदर मंदिर आहे हे. स्वीटूला कुठून रस्ता भेटला काय माहिती, ती एकटीच मध्ये गेली आणि लगेच पाया पडायला लागली. मग नंतर तिच्या पाठी आम्ही पण गेलो. तर इथे ज्या जेवढ्या देवी आहेत ना तिथं ना प्रत्येकाच्या समोर श्रीयंत्र ठेवलेलं आहे आणि ते पूर्ण कुंकाने भरलून ठेवलेलं आहे. तर आजूबाजूला ना त्या मंदिराच्या बाजूनेच आहे ना अशा देवींची मूर्ती बनवून ठेवलेल्या आहेत. तर नंतर ह्याचं रहस्य मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी सांगेन. व्हिडिओमध्ये कंटिन्यू नक्की राहा. तर हे बघा किती अशा असं भयानक मूर्ती आहे तिथं. तर ही छिन्न माता आहे. तर ही मस्तक छाटलेली देवी आहे, बघू शकता तुम्ही. प्रत्येक मंदिरात देवीच्या समोरही एक श्रीयंत्र ठेवलेलं आहे जे पूर्ण कुंकवाने भरलेलं आहे. बापरे, मस्त. छिन्न माता अशा ना इथे 4-5 देवींची अशी मंदिर आहेत. 5 की 6 असतील एवढं मला आठवत नाही आता. त्रिपुरा, भैरव, तारा देवी. सगळ्यांचा पूजा वेगळी होती, वेशभूषा वेगळी होती, शृंगार सगळं काही वेगळं होतं. कुठल्या देवींच्या समोर हे बघा 2 असे हे ठेवलेले आहेत श्रीयंत्र. प्रत्येकीचा वेशभूषा प्रत्येकीचा शृंगार हा वेगवेगळा होता. खूप सुंदर मंदिर होतं, खूप छान. आणि जोपर्यंत त्या मंदिराची खरी कहाणी कळत नव्हती ना तोपर्यंत तिथं खूप प्रसन्न वाटत होतं मला, खूप पॉझिटिव्ह असं वाटत होतं. पण बघा पुढे गेलो आम्ही आणि पुढे गेल्यानंतर बघा हे अशी त्रिकोणी अशी हे यज्ञ दिसली. मी ना चौकोनी यज्ञ बघितले होते पण हे त्रिकोणी यज्ञ मी पहिल्यांदाच बघितले. हा चौकोनी, त्रिकोणी, एक त्रिकोण, दुसरा चौकोन आणि परत त्रिकोण असे 3 यज्ञ इथं होते. तर हे कशासाठी होते माहिती नाही मला. त्याचं कारण मला नंतर कळालं, जेव्हा आम्ही मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर निघालो ना तेव्हा कळालं. पण मुलं ना इथं खूप एन्जॉय करत होती. आणि इकडे हा तराजू ठेवलेला होता, हा कशासाठी ठेवला होता माहिती नाही. आणि इथं ना काही पुजारी आहेत ना त्यांची इथं हे लावलेली होती फोटो. हे ना आम्ही धाम म्हणलं ना बगलामुखी धाम असं बोललं ना तर हे बोलत होते की हे तर धाम म्हणजे स्मशानाला बोलतात, इकडं नकोच असं बोलत होते. पण एक जण रिक्षामध्ये एक जण भेटला आणि खूप छान मंदिर आहे असं बोलल्यानंतर आम्ही पुढे आलो.
तर बघू शकता किती सुंदर मंदिर आहे बघा. ही काली मातेचं मंदिर आहे. किती सुंदर मंदिर आहेत बघा हे. पण मुलं ना इथं ज्या काही मूर्त्या बनवलेल्या होत्या त्या बघून मुलं असं बोलत होते हे भूत आहे, भूत आहे, किती भूत आहे. निरखून बघताय पण मी रे, त्यांना काय सांगत वाटतं, होते की काय आहे नाही, ते? हे बाप्पा आहे. तुम्ही नाहीये, मूर्ती बघून देवी आहे तुम्हालाही ती. कळत असेल ती कसं बनवलेलं हा. आहे बघा. काय आहे तिकडं बघू. वाव, काय आहे? काय आहे? टायगर नाही, लायन आहे. चला चला लवकर, पप्पा गेले. हे तसं नाही करायचं बाळा. बाप्पा पाय पडा, पाय पडा, नाही करणार. पाय पडा, हा. स्वीटू मात्र जिथं जाईल ना तिथं नक्की पाया पडणार. परत आपण समोर आलेलो आहे बघा त्या मंदिराच्या. आणि हे इथं बघून घ्या आणि हे नीट वाचून घ्या, नाही तर ह्याचा स्क्रीनशॉट काढा आणि नंतर रीड करा तुम्ही. हे काय लिहिलं इथं, ह्याच्यावरूनच तुम्हाला कळेल की हे मंदिर कशासाठी आहे ते. इथं ना होम हवन केलेलं काहीतरी दिसतंय. त्रिशूल, तलवार, काय काय आहे बघा, काय समजून येत नाही. काहीतरी खूपच असं काहीतरी अघोरी असल्यासारखं वाटते आहे. तर बघा इकडे होम हवन काय आहेत काही कळत नाही आहे मला, पण इकडं 5 होम आहेत. मिरची वगैरे सर्व काही इथं असं मध्ये टाकून होम हवन. एक तर होम चालू आहे हे बघा, काहीतरी पूजा वगैरे करत असतील इथे. हे मा प्रत्यंगिराजी असं नाव आहे ह्या देवीचं. मंदिर खूप छान आहे. आपण पॉझिटिव्ह घ्यायला पाहिजे. पण हे बघा इकडे आणि इकडे 5 हवन आहेत. तर असो, हे मंदिर बघेपर्यंत आम्हाला 4 वाजले होते आणि 4 वाजता बरोबर आम्हाला संध्या आरतीचं बुकिंग करायचं होतं. बुकिंग केलं, आम्हाला बुकिंग पण भेटलं. तर आम्हाला वेळ नव्हता की कपडे वगैरे चेंज करावे. तर आम्ही त्या बगलामुखी मंदिरातून आम्ही डायरेक्ट आरतीसाठी निघालो. आणि ही बघा इथं लाईन आहे. आम्हाला जाईपर्यंत आम्ही गाभाऱ्यात जशी एंट्री मारली ना तसं आरती चालू झालेली. आरती झाली, दर्शन घेतलं आम्ही आणि आम्ही निघालो बाहेर. तर हे बघा बाहेरून किती सुंदर नजारा भेटतोय, आपला नजारा दिसतोय. तर इथे ना मोजक्या लोकांनाच आतमध्ये एंट्री देत होती. मागच्या वर्षी जेव्हा मी इकडं आलेली ना तेव्हा आम्ही इथं आतमध्ये गेलेलो. तिथं उभं राहून आम्ही फोटो वगैरे काढलेले. तिथं आम्ही शांत 10-15 मिनटं बसलेलो. पण ह्या वर्षी मात्र तिथे एंट्री दिली नाही. जे VIP लोक होते त्यांनाच तिथे एंट्री देत होती. इथं आता सध्या खूपच पार्शॅलिटी चालू आहे. आणि हे जे इथं खोदकाम दिसतंय तुम्हाला ना, इथेच मागे जी पिंड भेटली ना ती इथेच भेटलेली आहे. तर असं आम्ही आता पुढे निघालेलो आहे. तर बसायला काय आम्हाला तिथं दिलं नाही, तर आम्ही पूर्ण बाहेर येऊन बसलेलो तिथे. तर असो, आता तिथून आम्ही परत आमच्या रूमकडे जाण्यासाठी निघालेलो. तर जाता जाता इथं हे 24 खंबा माता मंदिर भेटलेलं आम्हाला. तर तिथं आम्ही थोडा वेळ बघितलं आणि तिथून आम्ही इथं एवढं काही बघण्यासारखं नव्हतं. खाली 12 आणि वरती 12 असे जुने खांब होते, तेच बघण्यासारखं होतं इथं. तेवढं बघितलं आणि आम्ही रूमकडे निघालो. तर आता व्हिडिओ मी इथंच थांबवते इथला. पण तुम्हाला बगला माता मंदिरा जे धाम आहे त्याचं काहीतरी सांगायचं आहे ना, ते आता मी तुम्हाला सांगते. तर बघा, हा जो एंट्री आहे ना, तिथं जातानाच तुम्हाला काही गुरुजींचे वगैरे असं फोटो लावलेले दिसतील, बॅनर.
तर हे ना तिथले ते ना हे आहेत, साधू आहेत जे तिथं ना अघोरी पूजा करतात. तर काही वेळानंतर जेव्हा माझं पूर्ण बघून झालं ना मंदिर वगैरे ना आणि बाहेर आलो, तिथले हे यज्ञ वगैरे बघून मला खूप प्रश्न पडलेली. तर मी तिथे येऊन एका वॉचमॅनला विचारलं की हे नेमकं काय आहे इथं, काय कशासाठी आहेत हे यज्ञ वगैरे. तर तो वॉचमॅन बोलला की इथे ना करणी बाधा वगैरे असतं ना ते करतात, आणि कोणाचा शत्रूचा नाश करायचा असेल, कोणाला डुबवायचा असेल, कोणाचा जमीन जुमला असं हे काय असेल, वशीकरण वगैरे असेल ना, तर अशा सगळ्या क्रिया इथं केल्या जातात. तर हे जेव्हा ऐकले ना माझ्या पायाखालची जमीन सरकली, कारण हे असलं ऐकायला अजिबात आवडत नाही. तर तुम्हाला जर आवडलं ना इथं तरच जा, नाही तर जाऊ नका. ॲक्च्युली आधीच तिथे एक ना अस्थिपूजन झालेलं होतं. तर इथंच थांबते मी आता. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि उद्याच्या व्हिडिओमधले अजून काहीतरी उज्जैनमधलं काळं सत्य तुमच्यासमोर मांडणार आहे. तर उद्याचा व्हिडिओ नक्की बघा.